अमरधामजवळ स्विफ्ट कारचा टायर फुटल्याने ॲपे रिक्षाला जोरदार धडक, 3 जण जखमी, चिमुकलीची प्रकृती चिंताजनक। तळोदा येथे अमरधामजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातात स्विफ्ट कार आणि मालवाहक ॲपे रिक्षाच्या समोरासमोर धडक झाली। स्विफ्ट कारचा चालक बाजूला टायर अचानक फाटल्याने वाहनाचा ताबा सुटला आणि कार थेट समोरच्या येणाऱ्या रिक्षाला आदळली। दरम्यान रिक्षा रस्त्यावरील असलेल्या नाल्यात जाऊन पडले। या भीषण अपघातात रिक्षात बसलेले 4 जण जखमी झाले। त्यापैकी 1.5 वर्षाची समृद्धी शत्रुघ्न नाईक हिला गंभीर दुखापत झाली आहे। तिला तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। रिक्षामधील जखमी प्रवाशांमध्ये शत्रुघ्न सुनीता नाईक राहणार लाखापूर यांना किरकोळ दुखापत झाली आहे। तसेच लक्ष्मीबाई शत्रुघ्न नाईक वय 27 आणि प्रतीक्षा दीपक भिल वय 3 राहणार खरवड यांनाही किरकोळ दुखापत झाल्या आहेत। स्विफ्ट कार क्रमांक MH39D2803 मध्ये 3 प्रवासी प्रवास करत होते। सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही। मालवाहू रिक्षा क्रमांक MH39LA4780 असा आहे। अपघातानंतर घटनास्थळी मदतकार्य तात्काळ सुरू करण्यात आले। आमदार राजेश पाडवी यांचा कैलासवासी कलावती फाउंडेशनतर्फे संचालक योगेश मराठे व मुकेश बिरारे यांनी तत्परतेने रुग्णवाहिका पाठवून जखमींना उपचारासाठी हलविले। अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार दीपक धिवरे यांनी तळोदा रुग्णालयात धाव घेतली, तर आमदार राजेश पाडवी यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली। दोन्ही वाहनांचा पंचनामा करून तळोदा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे।